मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आलो मी एका धमाकेदार फेस्टिवल मध्ये। अच्छा हमको सिखा रिया है। त्याचं नाव आहे रोटरी फेस्टिवल आणि तो वर्धेमध्ये चालू आहे सध्या 4-5 दिवस आहे। आणि तर आमच्या सोबत आहे आता श्रीकांत सर बा। त्यांनी नवीन हे अकॅडमी ओपन केली आहे। नाइस। आमची नवीन अकॅडमी उघडली आहे। तुम्ही जर तुम्हाला मुलं बाळ असेल तर आमच्या अकॅडमीमध्ये टाकू शकता तुम्ही। तर नक्कीच तुम्ही या संधीचा फायदा घ्या। आणि श्रीकांत सर आहे तर चांगली टीचिंग करते ते। आणि इकडे पाहू शकता किती सारे स्टॉल आहे। तेव्हा 1 2 3 इथून तर तिकडे जेवढे स्टॉल आहे ना ते आपले बिलकुल नाही आहे। कैसा लगा मेरा मजाक? फक्त हा स्टॉल आहे हा आपला आहे। आपला म्हणजे श्रीकांत सरांचा आहे। हे काय आहे सर तुम्ही आता पाहू शकता इथे आपलं पोस्टर आहे। यावर लिहिलं आहे आपण कशा प्रकारे ट्युशन देतो। हे सर आम्ही गिफ्ट ठेवलं आहे जे तुमचे मुलं बाळ आहे त्यांच्यासाठी। यामध्ये गणिताचे फॉर्म्युले आहे। याची नक्कीच तुमच्या मुलांना मदत होईल। व हे आहे आमचं नोंदणी करायचं। यामध्ये नाव व स्कूल, यामध्ये क्लास, यामध्ये कॉन्टॅक्ट। तर तुमच्या मुला बाळाला नक्कीच घेऊन या काय किड्स अकॅडमी। तर मित्रांनो हा जो रोटरी उत्सव आहे हा खूप म्हणजे इथं खूप चांगराचांगरी चालू आहे। इकडे फुल गर्दी आहे। इकडे मी तुम्हाला दाखवून देतोय बा। समजा इकडे थोडी गर्दी कमी आहे म्हणा। इकडे हरियाली आहे सगळी हरियाली। आणि मी हिरवत घालून आलो आहे। इथे तुम्हाला यायचं असलं आणि शॉपिंग करायची असली तुम्ही इथे येऊ शकता। रोटरी उत्सव 2023 तर इथे तुम्हाला बोर बिलकुल नाही होणार कारण की इथे लाईव्ह कॉन्सर्ट पण आहे। त्याचा पण आनंद तुम्ही घेऊ शकता। तर भाई मला इथे भेटले मेल्यामध्ये माझ्या लहानपणीचे मित्र। तर मग एकदा आमची घरी दोस्त होती लहानपणी। पण आता ते कसं आहे ते लवकर फेमस झाले आणि मी आता थोडासा फेमस होत आहे। म्हणजे मी रायझिंग स्टार आहे आणि ते थोडेसे लवकर स्टार झाले। म्युझिक तर जसं मी समोर जात होतो तसं मला नवीन गोष्टी पाहायला भेटत होत्या। तर हे बघू शकता लाईटाची फ्रेम जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता आणि बनवू शकता। इथं लागीर झालोजीची जी फ्रेम आहे ते पण लावलेली आहे। आणि इकडे जे आहे ते महिला मंडळ जे आहे ते खरेदी करत होत्या त्यांची गर्दी इथं जास्त पाहायला भेटत होती। आता मेल्यामध्ये फिरायला एनर्जी तर पाहिजे ना भाऊ। मग मी गेलो फूड स्टॉलवरती आणि फूड स्टॉलवरती ऑर्डर केला एक टोर्नाडो पोटॅटो। मी म्हटलं आता एक महाराष्ट्रीय डिश खाऊन बघितले आता हे पण खाऊन बघावं म्हटलं। तर 5 मिनिट वेट केल्यानंतर जो आहे आपला टोर्नाडो पोटॅटो जो आहे तो रेडी झाला आहे। आणि त्यानंतर मी एक प्लेट भेल पण ऑर्डर केली। याची टेस्ट पण छान होती दोघांची पण। आणि त्यानंतर माझ्या जर्नीला कंटिन्यू केली। तर हे जम्पिंग जॅक जे आहे ते माझं सर्वात फेवरेट होतं कारण की याच्यात किती पण उड्या मारा काहीच होत नव्हतं। तर अनफॉर्च्युनेटली आता मी याच्यात बसू नाही शकत कारण मी आता मोठा झालो आहे। त्यानंतर मी गेलो हॉर्स रायडिंग करायला। तर त्याच्यात पण लहान मुलांचा दबदबा होता। दबडक घोडोबा आणि त्याच्यावर बसले पोरोबा। तर या फेस्टिवलमध्ये हे वॉटर बलून जे आहे ते हे थोडंसं हटके वाटलं मला। पण अनफॉर्च्युनेटली मी याच्यात पण बसू नाही शकत। कोण म्हणते म्हणजे लोक असे म्हणते लहानपणी की मोठं झाल्यावर मजा असते म्हणते। काही मजा नसते बाई हे सब मोहमाया आहे। जिकडे तिकडे नुसती रोषणाई दिसत होती आणि सगळे लोक ना मी ब्लॉग शूट करत होतो बघत होते। तर मी म्हटलं आता पाहू द्या म्हटलं काय विषय नाही जब तक करेंगे नाही तब तक छोडेंगे नाही। तर हा बा ती मोठा झुला आहे आणि लोक त्याला पाहत आहे। तर चला समोर जाऊ आणि काय आहे बघू। इकडे पापाची परी आलं खूपच दिसत आहे बाई। मग मी राईट पाहून झाले आणि पुन्हा गेलो इकडे फूड स्टॉलकडे। तिथं पहा मला काय दिसलं अन्नपूर्णा स्पेशल गर्लफ्रेंड। तर हे चॅट खासाठी तुम्हाला पहिले गर्लफ्रेंड शोधा लागेल त्यानंतर तुम्ही हे खाऊ शकता।
भाई मी आलोय माझ्या रूमवरती. तर तुम्ही जसं पाहिलं व्हिडिओमध्ये की तिथे एकदम भारी होतं भाई रोटरी फेस्टिवलमध्ये. तिथे कशा मी म्हणजे काही काही सीन तुम्ही माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर करू नाही शकलो, पण तुम्हाला सांगतो की तिथे पर्सनल एक्सपिरियन्स एकदम भारी होता. आणि तुमचे पेपर वगैरे झाले असेल तर तुम्ही वर्धेमध्ये असाल तर तुम्ही तिथे जाऊ शकता. त्याचा पत्ता आहे स्वावलंबी विद्यालयाचे प्रांगण, बॅचलर रोड, वर्धा. आणि हे जो रोटरी फेस्टिवल आहे तो सायंकाळी 5 वाजतापासून ते 10 वाजेपर्यंत राहते. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये तिथे व्हिजिट करू शकता. आणि तिथे तुम्हाला सांगतो तिथे राईड्स पण खूप साऱ्या होत्या. तिथे कार्सचे शो होते आणि तिथे म्युझिक शो पण एकदम भारी होता. आणि तिथे म्हणजे तुम्हाला काय काय सांगू, तिथे सगळेच होते. म्हणजे फूड स्टॉल तर विचारूच नका भाई, एवढे फूड स्टॉल होते. आणि मी पण तिथं थोडं खाल्लं, कारण की तिथे फूड स्टॉल तर विचारूच नका भाई, एकदम भारी होते. म्हणजे तिथून फूड स्टॉल मध्येच फिरता नाही का अर्धा घंटा लागून जाते तुम्हाला. तर तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. तिथे फक्त एंट्री फी लागते 20 रुपयाची, तुम्हाला तिकीट काढावं लागेल तिथे. आणि तिथे तुम्हाला एंट्री भेटून जाईल, काही विषय नाही. तर तुम्ही तिथे नक्कीच भेट देऊ शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू टाका. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, टाटा.